ते आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं. ओबीसी, ओपन, आरक्षण वगैरे हा विषय आला चर्चेला आणि मला असं वाटतं की त्यामुळंच कदाचित मला तिकीट श्रेष्ठीने नाकारलं असावं. जाणून-बुजून उभा करण्याचा प्रश्न येत नाही. मला असं वाटलं की मला पक्षाने डावललेलं आहे. मग पक्षश्रेष्ठीने मी सांगितलं की मी उभा राहणार आहे. मी उमेदवार म्हणून मला असं वाटणं स्वाभाविक आहे की कुठल्याच नेत्याची सभा इकडे होऊ नये. परंतु तरीही पंकजा मुंडेंच्या सभा 2 झाल्या. आमचं काही वैयक्तिक थोडंच भांडण आहे. लोकांनी त्यांना स्वीकारलं. त्यांना शुभेच्छा मी दिल्या. कॉलेजमध्ये मी अहमदनगरला शिकत असताना कॉलेजचा मी जी.एस. झालो आणि त्या अगोदर मी कबड्डी आणि कुस्ती खेळाचा पुणे विद्यापीठाचा कप्तान होतो. नमस्कार, मी गणेश पोकळे. लेट्सअपमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आत्ता बसलो आहे आष्टीमध्ये. तर आत्ता आपल्याला पुढं ते बोलायचं आहेच, पण ज्यांची मुलाखत घ्यायची ते आहेत भीमराव धोंडे. आत्ता या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून या ठिकाणी होते. 1978 पासून त्यांची राजकारणास सुरुवात झाली. विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी GS पासून सुरुवात केली. 78ला विधानसभेला ते पराभूत झाले आणि नंतर ते सरकार गडगडलं आणि 2च वर्षात विधानसभेच्या निवडणुका लागल्या. 1980ला ते आमदार झाले पहिल्यांदा. तर त्याच्यानंतर 85, 90 आणि 95 असे 3दा सलग ते आमदार होते. त्याच्यामध्ये 2 वेळा काँग्रेसकडनं ते आमदार होते. पुढच्या मधल्या काळात साहेबराव दरेकर अपक्ष म्हणून आमदार होते. नंतर सुरेश दस एक 15 वर्ष आमदार होते. त्याच्यानंतर 2000 पुन्हा त्यांचा पराभव करून धोंडेसाहेब आमदार झाले होते आणि आत्ताच्या विधानसभेमध्ये ते अपक्ष म्हणून उमेदवार उभे होते. तर यावेळी आष्टी मतदारसंघामध्ये चौरंगी लढत झाली. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाकडनं महबूब शेख होते आणि महायुतीमध्ये 3 पक्ष होते. तिरंगी लढत झाली होती. त्याच्यामध्ये अधिकृत पक्षाचे 2 उमेदवार होते. त्याच्यामध्ये बाळासाहेब आजबे राष्ट्रवादी, अजित पवार आणि सुरेश दस हे भाजपचे अधिकृत उमेदवार होते आणि त्याच्यामध्ये धोंडेसाहेब हे अपक्ष उभे होते. तर ह्यामध्ये विद्यमान आमदार आणि सुरेश दस यांची फाईट न होता श्री धोंडेसाहेब आणि सुरेश दस अशी फाईट झाली. तर हे पुढचं कसं गणित घडलं, काय निवडणुकीत झालं याच्याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी धोंडेसाहेब आहेत. धोंडेसाहेब, लेट्सअपमध्ये स्वागत आहे. बोला ना. आता 85 म्हणजे 78 पासून तुम्ही निवडणूक लढताय. तर तुम्हाला ह्या सगळ्या मधल्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुकीत काय वेगळेपण जाणवलं? सुरुवातीच्या काळामध्ये निवडणुका आजच्यासारख्या नव्हत्या. लोकविश्वासू होते आणि सुरुवात तर माझी विद्यार्थी जीवनापासूनच झालेली आहे. 78ला मी अहमदनगरला कॉलेजचा GS होतो आणि 77ला GS होतो. 78ला मी विधानसभेची निवडणूक लगेच लढवली. ज्यावेळेस माझं मतदान यादीत नाव आलं त्यावेळेस मी विधानसभेला उभा राहिलो. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर 21 वर्ष पूर्ण 21 झाल्यानंतर. वर्ष. हा. त्यावेळेस 21 त्यावेळेस वर्षाचा 21 होतं का? ओके. 21 हा. म्हणजे मी वयाच्या 22व्या वर्षी विधानसभा लढवली ओके. 78 ची. हा, 78ची. त्यावेळेस मी हरलो हा. आणि पुढं 2-2.5 वर्षानंतर परत सरकार मध्यावधी निवडणुका झाल्या का सरकार गडगडलं होतं. मग मी 80ला उभा राहिलो अपक्ष म्हणूनच आणि निवडून आलो. त्यावेळी तुमच्यासोबत पक्षाकडनं कोण होतं? त्यावेळेस काँग्रेस पक्षाकडून चंद्रकांत आजबे होते आणि पवार साहेबांच्या पक्षाकडून उगले वकील असे एक आमदार होते, एक आमदाराचे चिरंजीव होते. तुम्ही त्यावेळेस निवडणूक लढले किंवा पुढच्या काळात तुम्ही काँग्रेसमध्ये होते. हा किस्सा आम्हाला माहित नाही की काँग्रेसमध्ये तुम्ही कंटिन्यू कसे नाही, म्हणजे तुम्ही काँग्रेसमधून का बाहेर पडले, तो किस्सा काय? नाही नाही, मी काँग्रेसमध्ये कंटिन्यू. पुढं काय झालं, 95ला मी हरल्यानंतर 2000 साली मला काँग्रेसने परत तिकीट दिलं. मग मी त्यावेळेस मी हरलो आणि 2004ला मला काँग्रेसने तिकीट दिलं नाही. रामकृष्ण बांगरांना पाठवदेसाई आहेत त्यांना तिकीट दिलं आणि मग त्यामुळं मला बाहेर पडावं लागलं. मग मी त्यावेळेस अपक्ष लढलो. त्यावेळेसही थोड्या मतांनी मी हरलो आणि मग पुढं ओघामध्ये भारतीय जनता पक्षाशी मी जॉईन झालो. पुन्हा काँग्रेसमध्ये जायचा काय प्रश्न आला? पुन्हा काँग्रेसमध्ये गेलो नाही. आता 2014ची तुम्ही निवडणूक लढलात, त्याच्यामध्ये विजय झाला आणि तो 5 वर्षाचा कालावधी गेला. पुढे बाळासाहेब आजबे आमदार झाले. परंतु मग आता तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत होतात आणि भारतीय जनता पक्ष सदस्य होतात. त्यावेळेस तुम्हालाच त्याची उमेदवारी मिळेल असं वाटत असताना ती उमेदवारी सूर्यदास यांच्याकडे गेली. हा, मला उमेदवारी मिळेल असं वाटत होतं, परंतु नाही मिळाली आणि मग नाईलाजाने मला अपक्ष उभं राहावं लागलं. पण उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न तुमच्याकडून झाले? झाले ना. मी उमेदवारीसाठी प्रयत्न केले. राज्याच्या वरिष्ठ नेत्यांना मी अनेक वेळा भेटलो. त्यांच्याकडं मी अर्ज पण केला होता, परंतु
जरांगे पाटील यांचं आंदोलन वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग मला तिकीट नाकारण्यात आलं. म्हणजे तुम्हाला तिकीट नाकारण्यात येण्याचं कारण एक जरांगे पाटील सुद्धा असू शकतात. नाही, ते आंदोलन मोठ्या प्रमाणात त्यांचं झालं. ओबीसी, ओपन, आरक्षण वगैरे हा विषय आला चर्चेला आणि मला असं वाटतं की त्यामुळंच कदाचित मला तिकीट श्रेष्ठीने नाकारलं असावं. म्हणजे ही निवडणूक जातीच्या आधारावर गेली असं तुम्हाला वाटलं? हो, ही निवडणूक तशीच झाली जरा. म्हणजे उमेदवारी देण्यापासून पर्यंत. हो, उमेदवारी देण्यापासून. आता याच्यामध्ये आम्ही निवडणुकीचा काळ म्हणजे सुरुवातीपासून कव्हर करतोय, बघतोय आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर तुम्हाला हे जाणून बुजून उभं केला गेला असं समोरच्या उमेदवारांकडून आरोप होतोय. नाही, माझी तयारी होती आणि मी फिरत होतो. जाणून-बुजून उभा करण्याचा प्रश्न येत नाही. मला असं वाटलं की मला पक्षाने डावललेलं आहे. मग पक्षश्रेष्ठीने मी सांगितलं की मी उभा राहणार आहे. निवडून आलो तर परत तुमच्याशी मी जॉईन होणार. पण फॉर्म वापस घ्यायसाठी कोणी प्रयत्न केले पक्षश्रेष्ठींनी? नाही, केलं होतं. पक्षश्रेष्ठींचा मला फोन आला होता फॉर्म परत घेण्यासाठी. परंतु तोपर्यंत बराच माझा प्रचार प्रसार झाला होता आणि त्यावेळेस ते मला शक्य झालं नाही. परंतु ज्यावेळेस हा प्रचार पुढे गेला, तुम्ही उभे होते, तर याच्यामध्ये 2 शिरूरला पंकजा मुंडेंची सभा झाली आणि आष्टीला कड्याला एक झाली. तर ह्याच्यामध्ये पूर्ण प्रचार हा तुमचा केला गेला असं समोरच्या उमेदवारांनी थेट नाव घेऊन आरोप केले. असं कसं शक्य आहे? आता मी उमेदवार म्हणून मला असं वाटणं स्वाभाविक आहे की कुठल्याच नेत्याची सभा इकडे होऊ नये. परंतु तरीही पंकजा मुंडेंच्या सभा 2 झाल्या आणि खरं म्हणजे पंकजा मुंडेच्या सभेमुळे माझं वातावरण खराब झालं. कारण ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात फूट झाली आणि ओबीसी समाज सुद्धा मला पाहिजे त्याप्रमाणे मिळाला नाही. त्यांच्याकडनं तर असं मत आहे त्यांचं की त्यांनी प्रचारच तुमचा केला. आता विरोध आदल्या दिवशी फोन कोण सुद्धा आले. कोण काय म्हणतं याच्याशी काय मी त्याला काय नाही, पण मला ह्या माहिती आरोपात नाही. ह्या आरोपात समज आपण विचार ह्या केला. मर्यादेत मला काही तथ्य वाटत नाही. कारण पंकजाताईंचे ऐकणारे जे मतदार आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 50-60% फूट झाली. त्यांच्या ऐकणाऱ्या मतदाराने सुद्धा मला सोडलं आणि कमळाला मतदान करायची त्यांना सवय असल्यामुळं ते कमळाकडे वळाले बरेचसे. मोठ्या प्रमाणात मतदार वळाले. परंतु तुम्ही उभा आहात आणि ओबीसी मतदार हा पूर्णतः तुमच्या पाठीमागाला असं झालं नाही. नाही, असं नाही झालं. असं नाही झालं. कारण सुरेश दस यांनी अनेक जणांची नावं घेतली आणि त्यांचं असं मत होतं की फक्त पंकजा मुंडेच नाही तर प्रीतम मुंडे यांच्या पेंचे सुद्धा फोन आले आणि त्यांनी आदल्या दिवशी सांगितले की आपल्याला शिट्टीचं काम करायचं. आता कसं आहे की मी पण भाजप मधलाच कार्यकर्ता असल्यामुळं माझे सगळ्याचे संबंध होते आणि आहेत. त्यामुळं त्यावेळेस काही ना असं वाटायचं की अं, ते मला फॉर असतील. परंतु त्यांनी पक्षशिस्त पाळली. खरं म्हणजे मला वाटायचं त्यांनी प्रचाराला येऊ नये, प्रचार सभा घेऊ नयेत. कारण आम्ही पंकजा मुंडेचं काम केलं, प्रीतमताई मुंडेचं काम केलं, मुंडे साहेबाचं काम केलं. तर साहजिकच माझे आणि त्यांचे पण संबंध ठीक आहेत. तर परंतु त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी पक्षशिस्त पाळली आणि त्यांनी सूर्यधसच्या सभेला येऊन माझा प्रभाव केला. पण त्यांच्या जर 2 सभा झाल्याच नसत्या किंवा त्यांनी टाळल्या असत्या समज कशा का कारणाने तुम्हाला फायदा झाला असता. निश्चितच ओबीसी समाजात एवढी फुटच झाली नसती आणि मला विजयापर्यंत गेला असता? हो, गेलो असतो मी विजयापर्यंत साहजिकच निश्चितच गेलो असतो ना. गेलो असतो. परंतु मतांचं जर तफावत बघितली साहेब तर 62,000 1,40,000 बरीच तफावत पडली. तफावत फार पडली. हे आता काय काय झालं असं बरं इतकी तफावत कशी आहे? एवढी तफावत व्हायचं कारण तर लोक ईव्हीएमला दोष देत आहेत. आज सगळं महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. तुमच्या मनात आहे काय शंका? पुण्यामध्ये लोक उपोषणाला बसलेले आहेत. तुमच्या मनात पण काही शंका? ज्या अर्थी अनेक विद्वान लोक याच्यावर बोलत आहेत, हां, तर कदाचित या मतदारसंघात तसं झालं असेल असं मला वाटतं. हो. म्हणजे शंका आहे तुम्हाला? हो, आहे ना, शंका आहे ना. सगळ्या महाराष्ट्राला शंका आहे ना. हां, म्हणजे आजपर्यंत 1947 सालापासून एका पक्षाला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची पहिली वेळ आणि मोठ्या प्रमाणात अगोदर नाराजी होती, पण प्रतिसाद मोठा मिळाला आणि त्यामुळं सगळे लोक संशयाने पाहत आहेत. तर मला सुद्धा असं वाटतं की मला एवढे कमी मतं मिळायलाच नकोत. मला साधारण लाखाच्या पुढे मिळायला पाहिजे. 1,10,000 15,000 मतं मला मिळायला हवी लय होती. फरक पडला.
हा फरक पडला ना, म्हणजे असं झालं ते. विद्यमान आमदार सुद्धा 22,000 वरती आहे साहेब. विद्यमान आमदारालाही मतं कमीच मिळाली. त्याच्यामध्ये त्यांच्यामुळे मत मिळाली का ह्या गोष्टीमुळे मतं पडली असतील कमी? आता त्यांचं अनुमान मला सांगता येणार नाही, परंतु त्यांना पण त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी मतं मिळाली. माझं आणि त्यांचा मध्ये काल परवा फोन झाला होता. ते म्हणले मला 50,000 मतं मिळायला हवी होती कमीत कमी, तर मला पण मतं मिळालीत आणि मला सुद्धा असं वाटतं याच्यामध्ये काहीतरी असू शकतं. ज्यावेळेस बाळासाहेब आजबेंनी एबी फॉर्म भरला त्या दिवशी त्यांच्या भाषणात सांगितलं की मी आणि धोंडे साहेब बसणार आहेत आणि ठरवणार आहेत. काही ठरलं होतं का ठरवायचं होतं? काहीच घडलंच नाही पुढं. नाही असं काय त्यांना आम्हाला असं वाटलं एकत्र साथ देणार. कशामुळं म्हणायचं होतं त्यांना मला माहित नाही. फक्त आमचे एवढे मतभेद नव्हते, त्यामुळे ते म्हणले असतील हा, म्हणजे कदाचित. असं होतं की कदाचित तुम्ही दोघं सोबत काम करतील, तुम्ही त्यांच्यासोबत असता असं काहीतरी दिसतं. असं त्यांचा उद्देश माझ्या लक्षात आलते आला नाही. तुमच्याकडे ते? नाही रे, नव्हते आले. त्यावेळेस त्याच्यानंतर आले नाहीत ते? नाही, त्याच्यानंतर आले नाही. तुम्ही आमच्यासोबत असं काही चर्चा झाली नाही? नाही नाही, असं काही झालं नाही. बरं धोंडे साहेब, तुमच्याकडनं मला वाटतं प्रचाराच्या काळातच आरोप झाला की सुरेश दस यांनी पैसे घेऊन गेले आणि ते वापसच केले नाहीत आणि ते म्हणतायत त्यांनी कुठल्याही देवावर हात ठेवावा. आता खोटं बोलणारा माणूस देवावर बी हात ठेवू शकतो, शपथा होऊ शकतो, त्याला आपण काय म्हणणार. म्हणजे आजही तुमचं म्हणणं आहे की पैसे नेले? अहो, ते तर जग जाहीरच आहे ना, ते तर जग जाहीरच आहे ना. आता प्रचाराच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी घडून गेल्या किंवा झाल्या, 5 वर्षाचा मधला काळ गेला, बराच दिवस तुम्ही प्रचाराच्या यंत्रणेत तुम्ही होतात, तर तुम्हाला म्हणजे असं काय जाणवलं की लोकांच्या मध्ये किंवा तुमच्यामध्ये आपण कुठं कमी पडलो किंवा काय गोष्टी घडल्या? नाही, मला असं काही जाणवत नव्हतं. माझ्या सभेंना खूप गर्दी होती. मी प्रचाराचा नारळ फोडला. नाही, आपलं मतदान कमी झालं म्हणून म्हणलं काय जाणवलं. मी प्रचाराचा नारळ फोडला, 30-35 हजार लोक कार्यक्रमाला आले होते. आणि एरवी ज्या वेळेस मी गावोगावी दौरा करायचो तो मोठा प्रतिसाद मला होता. त्यामुळे मला असं वाटायचं की मी येणारच. आणि माझी ही विधानसभेची 9वी वेळ आहे. 9वी वेळी लढलोय मी. तर मला साधारण लोकांचा प्रतिसाद कसा आहे ते कळतंच. उमेदवाराला कळत असतं. तर मला प्रतिसाद फार चांगला होता. तुमच्या सुरुवातीच्या वेळेस म्हणजे तुमच्यासोबत नवी म्हणजे बाळासाहेब थोरात वगैरे तुमच्यासोबत? बाळासाहेब थोरात 85ला आमदार झाले, 80ला नव्हते. कारण त्यांची 8वी का 9वी वेळेस यावेळेस होती. त्यांची 8वी होती. पण मी 78 सालापासून लढतोय ना. बाळासाहेब लॉ कॉलेजला माझ्या पुढे होते. मी ज्यावेळेस सेकंड इयरला होतो, फर्स्ट इयरला, त्यावेळेस ते थर्ड इयरला होते. बरं धोंडे साहेब, तुम्ही आता इतक्या दिवसापासून या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलंय, एक 25-20 वर्षाचा कालावधी आहे, तुम्हाला मेजर इथली इश्यू काय जाणवत आहेत? मेजर इथं पाण्याची फार टंचाई आहे. बाहेरून पाणी आलं पाहिजे. ज्यासाठी कुकडीच्या पाण्यासाठी मी मुंबईला पायी मोर्चा काढला, पाणी आलं. आता जे कृष्णा खोरेचं पाणी मराठवाड्याला म्हणजेच आपल्या आष्टी तालुक्याला यायचं आहे. कारण कृष्णा खोरेमध्ये आष्टी तालुका आणि पाटोदा तालुक्याची 5-8 गावं आहेत. एवढाच कृष्णा खोऱ्याचा भाग मराठवाड्यामध्ये येतो. तर ते पाणी आपल्याला मिळाले. आता ते ऍक्च्युली पोहोचलेलं नाही. काम योजना चालू आहे, पोहोचेल. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा ऊस उत्पादक शेतकरी आहेत आणि त्याचं असं मत आहे की 20 किलोमीटरच्या आत कारखाना असायला पाहिजे. टेंडर काढले होते चालवण्यासाठी, विक्रीसाठी, पण कोणी कारखाना विकत घेण्यासाठी पुढे आलं नाही किंवा चालवण्यासाठी सुद्धा पुढे आलं नाही. भविष्यात कुणीतरी पुढे येईल. तुमचा काय विचार चालवण्याचा? नाही, आता कसं आहे की बँकेच्याच ताब्यात ते आहे ना, आणि त्याच्यामुळे मी काही त्यामध्ये फार इंटरेस्ट घेतला नाही. मध्ये मी घेतला होता 4 वर्षापूर्वी इंटरेस्ट, पण त्यावेळेस पाणी, कारखान्याला चालवायला जे पाणी लागतं ते सुद्धा आपल्याकडे त्या काळात उपलब्ध नव्हतं. आता या 2-3 वर्षामध्ये परिस्थिती थोडी सुधारलेली आहे. आता पर्जन्यमान थोडं वाढलंय. तर आता ऊसाचं क्षेत्र पाहिजे तेवढं अजून काही वाढलेलं नाही. भविष्यात वाढू शकतं. आता ह्या दोघांचंही म्हणणं आहे, जे विद्यमान आमदार आता नवीन आहेत आणि जे माजी आमदार होत आहेत, की आम्ही बऱ्यापैकी पाण्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि आणणार आहोत. तर याच्यामध्ये काय म्हणजे यांचे दावे आहेत की आम्ही पाणी आणलंय? उकळीचं पाणीच मी पायी मोर्चा काढल्यानंतर ती योजना मंजूर झाली आणि मी आमदार सिना मेकरीच ना. मी आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना आणून त्याचं मी उद्घाटन केलं. आता यांचं जे दावे आहेत आम्ही आणलं, तर राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना कृष्णा खोरे लवाद निर्माण झाला. लवाद अगोदरचाच होता.
त्या लवादामध्ये असा निर्णय झाला की मराठवाड्याला 25 टीएमसी पाणी द्यायचं. 25 टीएमसी पाण्यामध्ये आपला भूभाग जो आहे, आष्टी आणि पाटोद्याचा काही भाग मिळून यांना 5.6 टीएमसी वाटायला येतं 25 पैकी. तर आपल्याला सध्या 1.68च मिळालेलं आहे. अजून 4 टीएमसी पाणी येणं बाकी आहे. तर ते येईल, भविष्यात ते येणार आहे. आणि ज्यावेळेस पाणी येईल त्यावेळेस ते पाणी आणण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न आहेत, म्हणजे त्याला कोणाचा विरोध बी नाही. आणि या योजनेला त्यांनी काही प्रयत्न केले असतील, आमदार आम्ही केलेत प्रयत्न या योजनेसाठी सुद्धा. भविष्यात करणारच, कारण पाणी हा मूळ प्रश्न आहे या मतदारसंघातला. आणि पाणी आल्याशिवाय शहरे मिळणार नाही. स्थलांतर आष्टी पाटोद्याचं स्थलांतर म्हणजे महाराष्ट्रात पहिला नंबर येईल कदाचित आपला. कुठेही गेलं, पुण्या साईडला, मुंबई साईडला, तर आपलेच लोक भेटतात. हा, त्यासाठी पाणी आलं म्हणजे थांबेल. आता मोठ्या मताधिक्याने सूर्यदास निवडून आले, त्या गोष्टी काय असतील, समस्या पुढे येतील समज, त्यांना शुभेच्छा तुमच्या. मी शुभेच्छा ऑलरेडी मागच दिल्यात. शुभेच्छा दिलेल्या आहेत मी 8 दिवसापूर्वीच, म्हणजे निवडणुकीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दिल्यात. हा, आमचं काही व्यक्ती थोडंच भांडण आहे. लोकांनी त्यांना स्वीकारलं, त्यांना शुभेच्छा मी दिल्या. आता यावेळेस पराभूत झालाय, निवडणुका येतात जातात, हार पराजय होत असतो. इथून पुढची धोंडे साहेबांची रणनीती काय असणार आहे? नाही, आता मी राजकारणात आहे, तर राजकारण करीत राहील. शिक्षणाचंही काम. त्यासोबत शिक्षणाचं करेल, दुसरे काय जे मला शक्य होईल ते, कुठल्याही स्वरूपाचं, सार्वजनिक स्वरूपाचं मी काम करेल. पूर्ण संस्था किती? आमच्या तिन्ही तालुक्यात संस्था आहेत ना. हा, त्यांचे आमचे 90 युनिट आहेत. साहेब, तुम्हाला पहिल्यापासून आम्हाला जाणवते, लहानपणीपासून बघतो आम्ही आता जवळचे असल्यामुळं, शेतीचं खूप इंटरेस्ट आहे. काय कारण? शेतकऱ्याचा मुलगा आहे मी. शेतीचा इंटरेस्ट काय जन्मजात असतो प्रत्येकाला. ज्यांना शेती आहे किंवा वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय, साहजिकच आपल्या रक्तामध्ये पण ते असतं ना, तर ते आहे. त्यामुळे शेतीचा इंटरेस्ट आहे. घरी कुणी राजकारणात नव्हतं? नाही, वडील फक्त सरपंच वगैरे होते गावामध्ये. रुईला 15-20 वर्ष ते सरपंच होते. त्यावेळेस निवडणुका बिनविरोध सरपंच असायचे ना, एवढंच. बाकी राजकारणाचं दुसरं काय. राजकारणात कसं वळा वाटलं का तुम्हाला? नाही, मी कॉलेजमध्ये निवडून आलो ना. कॉलेजमध्ये मी अहमदनगरला शिकत असताना कॉलेजचा मी GS झालो. आणि त्या अगोदर मी कबड्डी आणि कुस्ती खेळाचा पुणे विद्यापीठाचा कप्तान होतो. मी महाराष्ट्राच्या संघात होतो कबड्डी कुस्तीसाठी. मूळ खेळाडू आहात तुम्ही? हा, मूळ मी खेळाडू. तर आमचं कुटुंब, आमचे वडील चुलते हे सगळे पण पैलवानकी करायचे. तुम्ही केली काय का? हो, मी पण केली ना. मग मी पैलवानच होतो ना. मग कबड्डी आणि कुस्तीमध्ये राज्यामध्ये नावाजलेल्या खेळाडूमध्ये मी असल्यामुळं साहजिकच माझी ओळख सर्वत्र होती. ते करिअर उंचीवर असताना तुम्ही इकडे GS वगैरे हा, काय झालं, ते करिअर माझं चांगलं चालू असताना मध्येच मला GS झालो मी. आणि GS मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष त्यावेळेसचे खासदार होते अठ्ठे पाटील. त्यांचा मुलगा माझ्या विरोधात उभा होता, किंवा त्याच्या विरोधात मी उभा होतो. तर सगळे त्याच्या विरोधात कोणी उभा राहतच नव्हतं. आमचे सगळे मित्र म्हणले, आता तो बच्चू उभा राहायला लागलाय. त्याला टोपण नाव बच्चू होतं, त्याचं नाव विश्वासराव अठ्ठे पाटील. तर म्हणले बच्चूच्या विरोधात कोणीच फॉर्म भरेना. मला म्हणले तू राहा. आणि माझा स्वभाव थोडा असा खेळाडू असल्यामुळं सगळ्याशी मिळता जुळता होता. मग मी फॉर्म भरला. तो हरला, मी जिंकलो. नगर शहरात मिरवणूक निघाली. मिरवणुकीचा एंड झाला, तिथं भाषणं झाली. आणि त्या भाषणामध्ये काही लोकांनी उल्लेख केला की आता विधानसभा. तोपर्यंत असं काही माझ्या मातीच्या मैदानातून राजकारणाच्या मैदानात. हा, बस असं झालं ते. एक कुस्तीपटू, खेळाची आवड, पुढे राजकारणात, बऱ्याच कुस्त्या ह्या मातीच्या मैदानात जिंकल्या, नंतर राजकारणात जिंकल्या, आता ते 70 पार असतील. तर ह्या वयातही त्यांची आणखी ऊर्जा कायम आहे. यापुढेही राजकारण करत होतो आणि यापुढेही करत राहील असं धोंडे साहेबांनी सांगितले. आणि दुसरी गोष्ट, आरोप जे झालेत विरोधकांकडनं त्याच्यामध्ये तथ्य नाही. मी राजकारण करत होतो, राजकारण करत राहील, आणि त्याच्या जोडीने शिक्षणही माझं, सगळी संस्था चालू आहेत, त्याच्यामध्ये माझं काम चालू आहे, असंही धोंडे साहेब म्हणाले. लेट्स मराठी, कडा, आष्टी.